आणि आता काही खास रिपोर्ट्स पाहायचे आहेत। शाळेतून घरी परतताना खाण्यापिण्यासाठी किंवा शाळेत खाऊसाठी तुम्ही तुमच्या मुलांना पैसे देत असाल तर लक्ष द्या, कारण आता तुमच्या मुलांना शाळेच्या 50 मीटर परिघामध्ये वडापाव, पिझ्झा, बर्गर मिळणार नाही। एफडीएनं नेमका काय निर्णय घेतलाय पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं तुकाराम मुंढेंच्या अखत्यारीतील अन्न आणि औषध प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। शाळेच्या परिसरात जंक फूडवर बंदी घालण्यात आली आहे। जास्त चरबी, साखर आणि मीठ असणाऱ्या पदार्थांच्या विक्री, मोफत वाटपासह जाहिरातीवर असलेल्या बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साईड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटरपर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो, त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे। आय रिपीट, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू। शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री। आता बाउंड्री कोणती? तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री। राज्यातील 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी हा निर्णय लागू करण्यात आलाय। या निर्णयामुळे कोणकोणत्या पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे पाहूया। वडापाव, समोसा, भजी, फ्रेंच फ्राईज, बटाटा वेफर्स, बर्गर आणि पिझ्झा, बिस्किटं, इन्स्टंट नूडल्स, आईस्क्रीम, चॉकलेट्स, मिठाई, पेढे, कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, फळांचे पॅक बंद रस। पालकांना या निर्णयाबाबत काय वाटतंय पाहूया। हा निर्णय खरंच खूप इन्व्हायटिंग आहे, कारण जंक फूड हे मुलांसाठी किती हानिकारक आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। याबद्दल खास करून शाळेच्या जवळ असणारे जे स्टॉल्स आहेत, मुलांना जनरली या स्टॉल्समध्ये जाण्याची खूप सवय असते आणि त्यामुळे मुलांची गर्दी या स्टॉल्सवरती होण्याची खूप जास्त शक्यता असते। ह्याबद्दल खरं तर मी एवढंच म्हणेन की हा निर्णय खूप इन्व्हायटिंग आहे। शाळेच्या परिसरामध्ये जंक फूड हे नसायलाच पाहिजे, कारण जसं माझे मित्र बोलले की मुलांची सवय असते की लगेच दुकानात, शाळा सुटल्या कुठच्या तरी दुकानात जाऊन खायचं, आणि आमच्या मुलांची शाळा तर सकाळची असते, त्यामुळे सुटतात तेव्हा दुपारी भूक पण लागली असते। त्यामुळे जवळपास फ्रूट्स वगैरेची दुकानं असलेली जास्ती बरी आहे, त्या हिशोबाने ते फ्रूट्स पण खायला लागते। जंक फूड खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात। अशात अभ्यासात एकाग्रता राहत नाही, शिकण्याचा वेग मंदावतो, नवीन गोष्टी शिकणं परीक्षेतल्या कामगिरीवर परिणामही होतो। तसंच कमी वयात टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो। फायबरच्या अभावामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते। विद्यार्थ्यांमध्ये अतिचंचलता, चिडचिडेपणा वाढतो। वाढतं वजन, आरोग्याच्या समस्यांमुळे आत्मविश्वासात कमतरता येते। राज्यासह मुंबईतील आसपासच्या शहरातील शाळांना जंक फूड, फास्ट फूड स्टॉल्सनं अनेक वर्ष विळखा घातलाय। एफडीएच्या या नव्या आदेशानं आता या दुकानदारांचं शटर डाऊन होणार आहे। सर यहाँ पर से हट जाएगा तो हम लोग का रोजगार भी जाएगा, यहाँ पर से रोजगार भी हम लोग का जाएगा। रोजगार भी हम लोग का चले जाएगा फिर। यस, अगर जो हटेगा तो रोजगार जाएगा ही ना, क्योंकि ऐसा नहीं है मैं क्या कर सकता। वो सरकार को देखना चाहिए, सोल्यूशन निकालना चाहिए हम लोग के लिए भी, किधर काम करने का। तो दुसरीकडे स्थलांतरित करणार, तर जागा वगैरे सर्व गोष्टी निर्णय करणार, मग नाही इलाज आहे ना त्याला, काय नाही इलाजच आहे, त्याला काय करू शकणार नाही ना, बंद करणार, बंद करायला लागेल जे असेल ते कायद्याप्रमाणे। नव्या आदेशानुसार प्रत्येक शाळेला स्वतंत्र अन्न सुरक्षा मंडळ स्थापन करावं लागणार आहे। शाळा व्यवस्थापनाला अन्न सुरक्षिततेसाठी प्राथमिक जबाबदार ठरवण्यात येईल। त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची काय भूमिका आहे पहा। खरं सांगू का, हे जे नियम त्याने केलेले, जे तुकाराम मुंढे सर ते आता फॉलोअप करतायत, हे फार अधिक केलं पाहिजे होतं। डेफिनेटली इट्स वन ऑफ दी, एवढं म्हणजे एक मुलांसाठी म्हणा की इतर जे करतायत चाललंय त्याच्याकरता याचं गरज होतं, पण याच्यामध्ये थोडं जरा एवढं स्ट्रिक्ट राहून होत नाही। शाळेत म्हणा, आपण फक्त आता शाळेसंबंधित बोलू, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की काही कुठचेही शुगर फ्री, आमच्या कॅन्टीनमध्ये गेल्या 4 वर्षापासून सॉफ्ट ड्रिंक नाही आहे। गेल्या 4 वर्षापासून चायनीज आयटम जे बरेच शाळेत जे विकले जातं किंवा कलर कंटेंटचे जे फूड्स आहेत ते आम्ही देत नाही आहोत।
99% आमच्याकडे उपमा म्हणा, शिरा म्हणा, त्या प्रकारचे पदार्थच असतात. पण त्यातल्या त्यात डेफिनेटली आम्ही वडाही विकतो, समोसाही विकतात कॅन्टीनमध्ये. कारण सध्या मुलांना वडा म्हणा, समोसा म्हणा, एक तुम्ही जेव्हा कुठचंही फूड देत नात, मॅगी तर नाहीच नाही, तर त्यांचा तो एक प्रेफरन्स असतो मुलांचा की आम्ही समोसा खाऊ किंवा वडा खाऊ किंवा वडापाव खाऊ. पण याच्यामध्ये सगळं बंदी आणलं तर डेफिनेटली वी विल फॉलो दॅट, शंकाच नाही. विद्यार्थीच नाही तर सर्वांसाठी जंक फूड घातक आहे. त्यातही शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर ते दूरगामी परिणाम करणार असल्यानं पालकांकडून एफडीएनं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं असून याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा पालकांची आहे. देवेंद्र कोल्हटकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.